वाडा रस्त्यावर मंगळवारी रात्री बेदरकारपणे मोटर चालवून 5 जणांना चिरडणाऱ्या चालकाचा पोलिसांना सुगावा लागेना। अपघाताला 24 तास उलटूनही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाही। पोलिसांनी जखमींचा जबाब नोंदविला, पण फिर्याद देण्यासाठी कोणी येत नसल्याने गुन्हा दाखल होत नसल्याचं खेड पोलिसांनी केलं स्पष्ट। अपघातात शिवाजी सावळे, दत्तात्रय सुभेदार, राम बाबूराम, स्वजित राम आणि रुपेश कुमार हे 5 जखमी। जखमींवर पाबर रोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू। पोलिसांची माहिती, सातकर स्थळगावच्या हद्दीत घटनास्थळांवरून आधी नंबर प्लेट आणि नंतर मोटार कोणी गायब केली? तर्क वितर्कांना उधाण। राजगुरुनगर नगर परिषदेच्या अवास्तव करवाढी विरोधात उपोषणाची आमदार बाबाजी काळे यांच्याकडून दखल। उपोषणाला बसलेल्या ॲडव्होकेट दीपक तिगळे यांच्याशी चर्चा करून थेट विधिमंडळात लक्षवेधी मांडली। आमदार काळे यांनी राजगुरुनगर येथील उपोषणाचा मुद्दा उचलून धरल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा हल्ली। आमदार बाबाजी काळे यांनी राजगुरुनगर शहरातील करवाढीचा मुद्दा विधिमंडळात मांडल्यानंतर मंत्री शंभूराज देसाईंकडून सकारात्मक उत्तर। नगरविकास खात्याकडून अहवाल मागून तोडगा काढण्याचं मंत्री शंभूराज देसाईंकडून विधिमंडळात दिलं आश्वासन। मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून ॲडव्होकेट तिगळे यांचं उपोषण मागे घेण्यासाठी आमदार काळे यांच्या मार्फत केली सूचना। राजगुरुनगर शहरातील करवाढीचा मुद्दा विधिमंडळात चर्चेला गेल्यानंतरही उपोषणकर्ते ॲडव्होकेट दीपक तिगळे आंदोलनावर ठाम। लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं केलं स्पष्ट। ॲडव्होकेट दीपक तिगळे यांच्या उपोषणाला वाढता पाठिंबा। शहरातील विविध गृहनिर्माण प्रकल्प संस्था संघटनांकडून पाठबळ। सलग दुसऱ्या आठवड्यात सेजमधील गावगुंडांची दादागिरी थांबेना। स्क्रॅप उचलण्यावरून खंडणीची मागणी, मारहाण केल्याचं प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत। कनेरसर येथील मिंढा प्रोजेक्ट कंपनीत घडला प्रकार। पंकज रामदास दौंडकर यांच्या तक्रारीवरून खेड पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। संशयित मयूर हजारे, राकेश पांडुरंग हजारे, अक्षय हजारे, गौरव हजारे, गणेश गोरडे, गणेश गावडे, निखिल गोगावले आणि मनोज माणिक हजारे यांच्या विरोधात फिर्यादी पंकज दौंडकर यांची पोलिसात तक्रार। ॲग्री स्टॅक अंतर्गत पीएम किसान लाभार्थी शेतकरी फार्मर आयडी नोंदणी होणार। खेड तालुक्यातील 45,134 पीएम किसान लाभार्थ्यांपैकी 20,306 शेतकरी बांधवांनी ॲग्री स्टॅक अंतर्गत फार्मर आयडीची केली नोंदणी। अद्यापही 24,828 शेतकऱ्यांनी नोंदणीकडे फिरवली पाठ। 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांनी ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा। याशिवाय नागरी सुविधा केंद्र आणि ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन फार्मर आयडी करता नोंदणी करण्याचं प्रांत अधिकारी अनिल दौंडे यांनी केलं आवाहन। खेड महसूल विभागानं 24 तासात लोकशाही दिनाचं स्थळ बदललं। आता लोकशाही दिन श्री क्षेत्र भीमाशंकर ऐवजी पश्चिम पट्ट्यातील वाडा गावात होणार। मार्च महिन्यातील लोकशाही दिन 17 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता होणार असल्याचं केलं जाहीर। चांडोली येथील जिल्हा मध्यवर्ती फळ रोप वाटिकेतील बहुचर्चित अतिक्रमण हटवले। उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाट, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे आणि तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी यांच्या उपस्थितीत अतिक्रमण कारवाई। कडेकोट पोलीस बंदोबस्त, 3 जेसीबी, पोकलँड आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने अतिक्रमण जमीनदोस्त। निघोजे येथील ट्रॅक कॉम्पोनंट्स कंपनीच्या स्टोअर इन्चार्जनं कंपनीचं मटेरियल केलं गायब। आरोपी निशांत गंटे याने कॉपर धातूच्या वेल्डिंग वायरच्या 83 बंडलचा केला अपहार। अविनाश चोरमले यांची विश्वासघात केल्याची म्हाळुंगे MIDC पोलिसात फिर्याद।